1857च्या स्वातंत्र्य समरात विदर्भाच्या भूमीतून एक धाडसी आदिवासी योद्धा उभा राहिला. नाव होतं बाबूराव शेडमाके. गोंड आदिवासी समाजात 12 मार्च 1833 साली जन्मलेल्या वीर बाबूराव शेडमाके यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्या काळात ब्रिटिश सरकार विदर्भातल्या जंगल आणि जमिनीवर आपलं नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतं. पण बाबूराव शेडमाके यांनी जवळपास 500 गोंड आदिवासी तरुणांना एकत्र आणत ब्रिटिशांविरुद्ध आपल्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारला. त्यांनी इंग्रजांच्या छावण्यांवर हल्ले करून ब्रिटिश प्रशासनाला सळो की पळो करून सोडलं. 29 एप्रिल 1858ला चिंचबुडी येथे ब्रिटिश टेलिफोन शिबिरावर हल्ला करून 2 इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केलं. पुढे 18 सप्टेंबर 1858ला त्यांना अटक करून चांदा सेंट्रल जेल इथे 21 ऑक्टोबर 1858ला फासावर दिलं. वीर बाबूराव शेडमाके हुतात्मा झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांच्या शौर्यामुळे विदर्भातील आदिवासी समाजात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटली. आजही विदर्भात बाबूराव शेडमाके हे आदिवासी शौर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक मानले जातात. त्यांच्या बलिदानानं एक संदेश दिला. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांची कथा कधीच संपत नाही. ती इतिहासात अमर होते. इतिहासातील या अमर हुतात्म्यास जयंती दिनी विनम्र अभिवादन.